आता तुम्ही म्हणत असताना लाल कपड्या मागे गाडी कोणती आहे? व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व लक्षात येईल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव मोहसिन शेख. आजच्या व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी. हे आहेत आमचे मित्र ज्ञानेश्वर थोरात आणि आम्ही आता निघालो बघा लातूरला. आता गाडी घ्यायचं म्हणलं तर 2-4 मित्र तर सोबत येणारच आहेत. तर इकडं चेतन पवार पण आहे, पलीकडं बाबू म्हणून मित्र आहे, समोर गणीभाई बसलेले, तिकडे साईडला महेश पण आहे. मग काय आम्ही लॉंग ड्राईव्ह सुरुवात केली आणि गेलो मग शोरूमवर. मग काय शोरूममध्ये बसलो तर समोर गाडी दिसत होती, ती ॲटोमॅटिक जी पार्क होती ती. इकडं साईडला पूर्ण महिंद्राच्या गाड्या होत्या, एक से एक बडकर. आता महिंद्राचा शोरूम म्हणल्यावर काय भरपूर कस्टमर, त्याच्यामुळे आम्हाला तिथं चांगलीच वाट पाहावी लागली. मग एक सर आले आणि त्यांनी सगळ्यांना चहा ऑर्डर केला. चहा आम्ही सगळ्यांनी पहिला, चहाची क्वालिटी मस्त होती. आता गाडीची क्वालिटी बघू आपण पुढे. चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं डॉक्युमेंटेशनची प्रोसिजर चालू होती. त्याच्यानंतर त्यांनी गिफ्ट हॅम्पर पण दिलं तर महिंद्राकडून. मग त्याच्यानंतर मी बघितलं हे सर्व्हिस बुक एक होतं, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती होती की थार कशी चालवायची, काय वॉरंटी कार्ड होतं. आणि गिफ्ट पॅकेट लगेच ओपन करून बघितलं, त्याच्यामध्ये बघा हे काय गोष्ट निघत येते. तर त्याच्यामध्ये होतं हे गाडीमध्ये ठेवण्याचं परफ्यूम आणि गणपती बाप्पाची मूर्ती होती ह्याच्यामध्ये, ते चेतनच्या हातात येते. आणि बॉक्समध्ये कॉफीसाठी एक कप आलेला होता आणि त्याच्या साईडला गाडी पुसण्यासाठी एक कापड एक आलेलं होतं आणि एक किचन पण होतं. त्याच्यानंतर आता गाडी डिलिव्हरीसाठी रेडी केलेली होती त्यांनी. तर आम्ही गाडीकडे गेलो. तर गाडीचा लुक पहा कसा आहे. तर ही गाडी आहे 5 डोअर थार. ही गाडी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ह्या गाडी घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न आता ज्ञानेश्वर अप्पा थोरात यांचं पूर्ण झालेलं आहे. तर बघा आता मी इकडून दरवाजा उघडून दाखवतो कशी कशी येते गाडी ती. तर बघा स्टार्टिंगला इथं हँडल वगैरे, मध्ये डिस्प्ले. 5 जणांना कम्फर्टेबल अशी गाडी आहे, एकदम सुटेबल. आता बघूया आपण पाठीमागाचा दरवाजा उघडून. तर ह्याचं हँडल वरी आहे. तर बघा बॅक साईडला जर बघितलं तर इकडं टायर लावलेलं आहे आणि खूप मस्त अशी गाडी आहे बघा. चला आता मी मध्ये बसून बघतो कसं फील येते, काय होतं ते. तर इकडं मॅन्युअल ट्रान्समिशनचं हे गिअर बॉक्स आहे. आता गाडीचा फर्स्ट लुक सगळेच बघत होते, सगळे आश्चर्यचकित होते. महेश पाठीमागं बसून बघत होता. वरील लाईटचं आहे, इकडं समोर सेन्सर आहे रिव्हर्सचं. त्याच्यानंतर साईडला डॉक्युमेंट ठेवण्यासाठी इकडं एक ब्रॅकेट दिलेलं आहे. नंतर हे सर थारबद्दल आणखी फीचर समजावून सांगत होते. मला तर ही गाडी खूप आवडलेली होती. कलर पण छान होता, व्हाईट कलरचा. माणसाने एकदा गाडी घ्यावायची थार, बस मनसोक्त कार्यक्रम. आता गाडीची पूजा तर करावी लागेल, त्याच्यामुळे शोरूमकडून हार, श्रीफळ आणि पेढे पण त्यांनी आणलेले होते. मग गाडीची पूजा वगैरे झाली. गणेभाईंनी सर्वांना पेढे वगैरे चारले आणि सर्वात लास्टला मला पण दिला. म्हणले आता हे व्हिडिओ काढून थकले असतील, तुम्ही खा म्हणले पेढा. मी खाल्ला पेढा, खूप गोड होता. तर बघा हे गाडीचा लुक कसा आहे समोर. मग नंतर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणखी चालू झाली. मग शोरूमकडून मोठी की दिली, की म्हणजे आपली चावी, त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले. तर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला पण विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद. मग त्याच्यानंतर मी आप्पाला पण कॉंग्रॅच्युलेशन केलं. एक नवीन गाडी घेतल्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. पाठीमागं महेश पोज मारत होता.